जागतिक संग्रहालय दिनानिमित्त कोल्हापुरातील टाउन हॉल येथील वस्तू संग्रहालय हे देशातील महत्त्वाचे आहे. कोल्हापूरचा युरोप देशाशी असलेला व्यापार आणि स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे दुवे असणारे पुतळे आणि वस्तू या ठिकाणी आहेत. पालक आणि शिक्षकांनी वस्तू संग्रहालयाचे विषयी विद्यार्थ्यांमध्ये महत्त्व आणि जाणीवा वाढीस लागण्याचे प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा संग्रहालयाचे अभिरक्षक उदय सुर्वे यांच्याशी टीव्ही नेक्स्ट मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केलं. नमस्कार. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील. आज आपण जागतिक संग्रहालय दिनानिमित्त वस्तू संग्रहालयामध्ये आलेलो आहोत. आज आपल्यासोबत संग्रहालय अभिरक्षक सुर्वे साहेब आहेत. आपण त्यांना विचारूया. सर, आपल्या वस्तू संग्रहालय नमस्कार. आपल्या वस्तू संग्रहालयाबद्दल काय सांगा? कोल्हापूर वस्तू संग्रहालयाची ही इमारत आहे, ही इमारत सीन मॉन्ट या ब्रिटिश आर्किटेक्टनं या इमारतीचं डिझाईन केलेलं आहे आणि ते 1874 ते 1876 या दरम्यान ह्या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. ही इमारत ब्रिटिश गॉथिक स्टाईलची इमारत आहे. पूर्वी हा टाउन हॉल होता. नंतर त्याच्यामध्ये साधारण 1952च्या दरम्यान इथं संग्रहालयासाठी ही इमारत देण्यात आलेली आहे आणि त्यावेळेपासून इथे संग्रहालय स्थापन झालेलं आहे. पर्यटकांच्या भेटीबद्दल काय सांगा? पर्यटकांची या संग्रहालयाला आवर्जून भेट असते. त्यामध्ये जाणकार लोक असतात, इतिहासाचे संशोधक असतात, त्यानंतर तज्ज्ञ लोक, पुरातत्त्वीय तज्ज्ञ लोक असतात. त्यानंतर संग्रहालय बघण्यासाठी आपली ही धरोहर जी आहे, ही धरोहर सांस्कृतिक धरोहर पाहण्यासाठी सर्व पर्यटकांचा, सर्व स्तरातल्या पर्यटकांचा इथे लोंढा नेहमी असतो. प्रशासनाची या संग्रहालयाला कशा पद्धतीनं मदत होते? प्रशासनाची मदत म्हणजे हे संग्रहालय आपल्याला माहीतच आहे की हे संग्रहालय महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या अंतर्गत हे संग्रहालय स्थापित आहे. पुरातत्व विभागाकडून या संग्रहालयाची वेळोवेळी जी मदत लागेल, मग ते शस्त्र कॉन्झर्वेशन असेल किंवा अँटिक्विटी कॉन्झर्वेशन असेल, आर्टिफॅक्ट्स कॉन्झर्वेशन असेल, या सर्व कॉन्झर्वेशनसाठी त्यांची मदत ही नेहमी असतेच. त्यानंतर दैनंदिन निगा राखण्यासाठी त्यांच्याकडून आम्हाला वेळोवेळी फंड उपलब्ध करून दिले जातात. त्यानुसार या संग्रहालयाचं काम सुव्यवस्थितरित्या सुरू आहे. नागरिकांना, पर्यटकांना, आपल्या कोल्हापूरवासियांना या वस्तू संग्रहालयाला भेट द्यावी यासाठी आपल्या वस्तू संग्रहालयाचं नेमकं खासियत काय आहे? या संग्रहालयाचं खासियत असं आहे की या संग्रहालयामध्ये ब्रह्मपुरी उत्खननामध्ये सापडलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या इथे डिस्प्ले केलेल्या आहेत. ब्रह्मपुरी उत्खनन हे 1945 ते 46च्या दरम्यान झालं होतं. त्यावेळी ब्रह्मपुरी ही टेकडी कोल्हापूरच्या नदीलगत लागून आहे, पंचगंगा नदीच्या बाजूला लागून आहे. तर त्याचं उत्खनन डेक्कन कॉलेजकडनं 1945 ते 46च्या दरम्यान झालेलं होतं. तर त्या उत्खननामध्ये आपल्याला जी काही वस्तू सापडल्या त्यामध्ये एक ग्रीक पोसायडन म्हणजे एक समुद्रदेवतेची मूर्ती आपल्या इथे सापडलेली आहे. याच्यावरून तो पुरावा आहे की त्यावेळी कोल्हापूरचा व्यापार हा समुद्रमार्गे, राजापूर बंदर वगैरे समुद्रमार्गे ग्रीक आणि रोमन यांच्याशी होत होता. त्याचा चालता बोलता पुरावा तो आपल्या संग्रहालयात आहे आणि ही मूर्ती आहे. ग्रीक समुद्रदेवता पोसायडन.